हरसमंत भद्रा वंदन तुम्हा त्रिवार, तो स्पर्श भावनांचा राही इथे अपार, राही इथे अपार। त्यांच्या स्टोरीज, त्यांचे पोस्ट, त्यांचे फॉलोअर्स बघून तुम्हालाही वाटतं की आपल्यालाही असंच बघायचं आहे। पण एक लक्षात ठेवा, या जगात कोणालाही यशस्वी होताना बघायला आवडत नाही, पण तुम्ही यशस्वी झाल्यानंतर तुमच्याशी मैत्री करायला नक्कीच आवडते। त्यामुळे हे लोक आता तुमच्यावर हसतील, बोलतील काय करताय, पण ज्यावेळी तुम्ही मोठे व्हाल त्यावेळी हेच लोक सांगतील की अरे हा तर माझा मित्र आहे। त्यामुळे आजच्या घडीला अनेक लोक मोठी झाले आहेत, त्यांनी फक्त स्वप्न बघितली नाहीत तर त्या स्वप्नांसाठी मनपूर्वक स्वागत करते। नवीन वर्ग, नवीन शिक्षक, नवीन मित्रमैत्रिणी यांच्यामुळे आपल्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू होत आहे। हा बदल सुरुवातीला थोडा आव्हानात्मक वाटू शकतो, घ्यायला थोडा वेळ लागतो, मात्र अजिबात घाबरून न जाता आपल्या या नवीन सर्वच विद्यार्थ्यांना शिकवण्याची, त्यांच्या कला सादर करण्याची आणि पुढे जाण्याची समान संधी दुसरं घर असतं, अशा घरामध्ये आपण येतो, मग आपल्या घरामध्ये आपण कसं वागतो तसंच आपण आपल्या परिसरामध्ये जर वागलो, आपण आपल्या शाळेमध्ये वागलो। म्हणूनच सर गोमटेजी मला बोलता बोलता एकच वाक्य म्हणाले, मी त्यांना विचारलं, मी भाषण सर कधीही ठरवून करत नाही आणि करत नाही। त्याचं कारण आहे, त्या क्षणी जे वाटतं, जे वाचलंय, जे दिसलंय आणि जे आपल्याला कोणी ना कोणीतरी देतं म्हणण्यापेक्षा येतं ते तुमच्याशी संवाद रूपाने मी मांडतो। त्याचं कारण आहे की आरती बोलायला लागली, तिनं सगळ्यांचीच आरती केली आणि माझीही त्या आरतीमध्ये गुंतून गेलो। आरती बोलत होती आणि ती सांगत होती मी MPSC करणार आहे, मी IAS होणार आहे। तिच्यामध्ये मला कॉन्फिडन्स दिसला, तिच्यामध्ये मला एक प्रकारचा अभिमान वाटला आणि तिनंच ते सांगता सांगता तिच्यामध्ये तो प्रामाणिकपणा दिसला। ती बोलता होता बोलून गेली, मी सर व्हेरी गुड, हुशार आहेत मुलं सर। 3 मी डायरेक्ट 3 सांगितलं, तुम्ही काय म्हणायला पाहिजे? 5 6 का 10 हुशार आहे हा मुलगा, 10 म्हणतो म्हणजे तेवढ्याच वेगळं। आता मी एक वाक्य म्हणेन, प्रतिज्ञा केली, तयार 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 तयार, हात पुढे हात पुढे, व्हेरी गुड। मी दररोज अभ्यास, मोठ्यानं, मी दररोज अभ्यास, शिक्षक पालक यांचा आदर, मी व्यसनापासून दूर, मोठ्यानं बेडके सर खुश झाले पाहिजे म्हणण्यापेक्षा त्यांना आवडलं पाहिजे, मी माझ्या घराचा, संस्थेचा, गावाचा, देशाचा मान, आणि तुमच्यासारखंच मत मीही जरा जरा गमती करत होतो। मग तुमच्या पुढे हे हसायला लागले पहिल्या पाकावरचं, हळूच म्हणते काय गमती करत होता तेवढा सांगा, सांगणार आहे। मग तुम्ही सगळे म्हणाल हे तू काय म्हणतोच का? तसं नाही, मुलानं हे वय आहे, या वयामध्ये या ठिकाणी हिंसरपणा निर्माण होतो, त्या ठिकाणी मुलं मुली जात आहेत असं वाटतं की तुम्हाला रोज पेपरमध्ये वाचलं तर समजू शकेल। ही संपवायला कुठेतरी आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला पाहिजे, म्हणून अशा पद्धतीने शिक्षण तुम्हाला दिलं जातं। आज गल्ली गल्लीतनं घराघरातनं हेच घडतंय सगळं। सरांनी सारांश सांगताना ते सारांश होते, वडील मुलाकडं असे टरकून बघतायत, मुलं वडिलांकडे डोळे मोठे करून पाहतात। हे आम्हा लोकांच्या लहानपणच्या काळात असं नव्हतंच कधी की वडिलांच्याकडे पाहणं म्हणजे भीती वाटायचं, बघणं वेगळं नव्हतं आणि डोळे रोखून बघणं तर खूपच वेगळं, अगदी दुर्मिळ असायचं। पण हे आज पावलोपावली घरामध्ये गल्लीमध्ये घडत आहे। मित्र जीवलग मित्र असतो, आपण एकमेकांनुसार का बघितलं म्हणून भांडण होतं की कोणत्या टोकाला जातं ते माहिती। हे सगळं सोडण्यासाठी आपण शाळेमध्ये या संस्कृती